नाही, आता आज कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ हा 4 जिल्ह्यांमध्ये आज मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये 3ऱ्या ते 4थ्या नंबरवरती माझी युनियन येते. मुंबईतल्या काही युनियन्स मिळून महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करू शकत नाही असं आमचं ठाम मत आहे. आणि मुंबईमध्ये हा सर्वात जास्त मोठा मुद्दा असू शकतो की मराठी मराठी बोलता येते का नाही म्हणून. पण ठाण्याच्या तुम्ही जर खालच्या साईडला जर गेलात, गावखेड्या साईडला किंवा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, वाशिम, वसई, विरार या साईडला जर गेलात तर 80%च्या वरती मराठी लोक आहेत जे रिक्षा चालवत आहेत. आणि जर तुम्ही बघितलं माझ्या मागे तर आता हे मुस्लिम आहेत, हे चांगलं मराठी बोलतात. ते नॉर्थ इंडियन आहेत, चांगलं मराठी बोलतात. तर या पट्ट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. आणि जे आत्ता जे बाहेरून आलेले असतील ते मराठी शिकायला तयार आहेत. तर त्यामुळे आमचा त्यांच्या बंदला पाठिंबा नाही. आमचं प्रताप सरनाईकांबरोबर बोलणं झालं तर साहेब बोललेत की 28 तारखेला ते मीटिंग ठेवत आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या युनियन्सच्या बरोबर आणि त्याच्यातून चांगला आपण तोडगा काढू. ह्याच्यातून सामंजस्याची भूमिका घेऊन आपण जर केलं तर प्रवाशांना वेटीस धरण्याचा आमचा काही हेतू नाही आहे आणि रिक्षाचालकांनाही याच्यामधून त्रास झाला नाही पाहिजे. पण बंदला आमचा पूर्ण विरोध आहे. कारण की मराठी ही आलीच पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये मराठी बोलता आलं पाहिजे. आणि जर तुम्ही इकडे काम करतायत तर ते जवळपास सगळ्यात जसं बाकीच्या स्टेटमध्ये पण होतं की मराठी बोललं आलं पाहिजे किंवा तिकडच्या लँग्वेज बोलता आली पाहिजे, सेम मराठीला इकडे पण बोलायची गरज नाही. मला वाटतं की हा विषय यायला नाही पाहिजे. कारण की ही सक्ती करायची गरजच नाही लागली पाहिजे. रिक्षावाल्यांनी स्वतःहून बोलायला पाहिजे आणि ते बोलत आहेत. काही गिनेचुने लोक आहेत की ज्यांनी बोललेले नाही आहेत, ते बोलत नाहीत की त्याला विरोध करत आहेत. पण ते म्हणजे काय पूर्ण महाराष्ट्र आणि तेच म्हणजे काय सगळेच रिक्षावाले नाही आहेत. तर हे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यावं की बोटावर मोजण्याएवढी लोक आहेत की जे मराठी बोलायला तयार नाही आहेत. बाकीचं असंही कुठल्याही प्रकारे रिक्षा चालकांमध्ये नाही की आम्ही मराठी बोलणार नाही आणि त्याच्यातून काही कमीपणा जाणवतो आहे किंवा आम्हाला त्रास होतो असं काही नाही आहे. आज इकडे एवढी सगळी लोकं वर्षानुवर्षे राहतात आणि ती लोकं धंदा पण करत आहेत आणि सुखाने सगळं नांदत आहेत. तर त्यामुळे त्यांचं सगळ्यांना म्हणजे आम्ही त्या निर्णयाला वेलकमच करतो. फक्त याच्यामध्ये एवढंच आहे की परिवहन मंत्र्यांबरोबर परिवहन डिपार्टमेंट तेवढंच जिम्मेदारी की 30 वर्ष मग तुम्ही लोकं काय करत होतात. 30 वर्ष तुम्ही लोकांना आज आठवलं की आपण सक्ती करायला पाहिजे म्हणून. जर तुम्ही ॲफिडेविट लिहून घेता तर तेव्हा तुम्ही मराठी याला बोलता येतं आहे का नाही तुम्ही सपशेलतावर विचारली असती, टेस्ट घेतली असती तर त्या टायमाला तुम्हाला कळलं असतं की हा बाहेरचा आहे का नाही आहे, हा जमवतं का नाही आहे. कारण की जे मराठी जास्त बोलता येत नाही ती लोकं जास्त आज न्यूसेन्स म्हणजे काही गैरवर्तन आणि गैरवर्तन चालू आहेत. न्यूसेन्स त्यांच्यामार्फत जास्त पसरवला जातो आहे रिक्षाचालकांमध्ये. आणि जर मराठी येत असतं तर त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजली असती. तर या संस्कृतीमधून त्यांनी कधीच ह्या गोष्टी म्हणजे केल्या नसत्या आणि त्याच्यातून सरकारलाही त्रास झाला नसता, प्रवाशांनाही त्रास झाला नसता. आज जर प्रवाशांना त्रास होतो रिक्षाचालकांचा कुठेतरी कुठल्याही प्रमाणामध्ये तर त्याच्यामध्ये अमराठी लोकांचा टप्पा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे आम्ही त्यांना मान्य करतो. पण ते मुंबईपुरता जास्त मला वाटतं सीमित आहे. मुंबई सोडल्यानंतर ठाणा आणि बाकीचं रेस्ट ऑफ द महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये एवढा त्रास नाही आहे. सक्ती करायला पाहिजे अशी काही गरज नाही. कारण की सगळे इकडे आम्ही सुखाने आणि गोविंदाने नांदत आहेत. सगळे लोक रिक्षा चालक सगळं बोलत आहेत. मराठी तर महाराष्ट्रात राहतो म्हणजे मराठी बोललंच पाहिजे. आणि आपण दुसऱ्या राज्यात जातो तर तिथं पण आपल्याला ती सक्ती करायला लावतात, ती भाषा बोलायला लावतात. नाही तर गाईड्स घ्यायला लागतो त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला हे करायला लागतं, नाही तर आपल्याला पण त्रास होतो. तर इथं पण तसं आहे, मराठी बोलता आली पाहिजे. पण सक्ती म्हणजे थोडंफार आलंच पाहिजे, 4 शब्द तरी आलेच पाहिजे, बाकी काय एवढं नाही आहे. आणि कायला परमिट कॅन्सल करा हे आता चाललेलंच आहे. हे नाही केलं पाहिजे. कारण त्यांनी RTOने विचार केला पाहिजे होता तेव्हा की नुकसान आता एवढं त्यांचं नुकसान होतं, एवढं लोन हप्ते बिप्ते रिक्षावर हप्ते एवढं कर्ज बाजारी होऊन तो हे करतो आणि पुढे जातो. मराठी शिकायला प्रॉब्लेम काय? मराठी शिकायला पाहिजे ना, 4 शब्द तरी आपल्याला आलेच पाहिजे ना. आपण जिथं राहतो, ज्या मायभूमीमध्ये राहतो तिथं आपल्याला मराठी बोलताच आली पाहिजे ना. आपण जिथं जाणार तिथं ती भाषा बोलायलाच लागते ना. राजस्थानला गेलं का 4 शब्द तिथं बोलायला लागतात, नाही तर आपल्याला त्रास होतो. म्हणून इथं महाराष्ट्रामध्ये राहायचं असताना तर 4 शब्द आलेच पाहिजे. कमसे कम घेणं देणं त्या निदान त्याच्यासाठी तर बोलणं पाहिजे ना, ते आलंच पाहिजे. मुख्तार शेख माझं नाव आहे आणि मराठी भाषा बोलायलाच पाहिजे. इथं सगळ्यांना यायलाच पाहिजे. तसा महाराष्ट्रात राहतात तर महाराष्ट्राच्या हिशोबानेच बोलायला पाहिजे. काही लोक विरोध करतात, काही रिक्षाचालक बोलतात आम्ही मराठी बोलणारच नाही. असं कसं नाही बोलणार, राहणार महाराष्ट्रात तर बोलायलाच लागणार तुम्हाला. बाहेरमध्ये गेले तर तुम्ही पंजाबला जाओ कुठं बी तुम्हाला त्या हिशोबानेच बोलायला लागेल ना. तर तिथं थोडी तुम्ही बोलणार मी नाही बोलू शकत, बोलायच लागणार आहे. तिथं राहतात ते करणार आहे त्यांना.